नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या करिअर एक्सपर्टच्या चॅनल मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण लाईव्ह डिस्कशन घेतलं होतं, त्याच्यामध्ये नेटवर्कचा एरर आलेला आहे। त्याच्यामुळे थोडंसं नेट इश्यूमुळे आपण ना लाईव्ह डिस्कशन जे आहे ते तिथं कट केलेलं आहे। आपण त्याच्यासाठी आता डायरेक्ट जे काही व्हिडिओ तयार करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की काउन्सिलिंग का लावली पाहिजे आणि मार्क अनालिसिस नुसार एमबीबीएस असो, बीडीएस असो, बीएमएस असो, बीएचएमएस असो, बीएमएस असो किंवा फिजिओथेरपी असो, या जे काही कोर्सेस आहे याच्यानुसार आणि आपल्या मार्कानुसार जे काही तुमचे एक्सपेक्टेड मार्क असेल त्याच्यानुसार आहे ना, जे काही तुम्ही चेक केलेलं असेल की आपल्याला जीएमसी एमबीबीएस मिळेल का गव्हर्नमेंट कॉलेज किंवा प्रायव्हेटचा कट ऑफ किती जातो, प्लस त्याचा फी स्ट्रक्चर किती असणार, संपूर्ण जी काही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। पालक पण सुद्धा खूप परेशान झालेले आहेत, विद्यार्थी कन्फ्युज झालेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी काही माहिती आहे ती बघणार आहे। तुम्ही अजून सुद्धा जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। तर चला तर चालू करूया व्हिडिओसाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहे काउन्सिलिंग का जॉईन केली पाहिजे आणि काउन्सिलिंग जॉईन केल्याचे फायदे काय असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आपण काय प्रोव्हाइड करणार आहे ते आता आपण बघणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्या काउन्सिलिंगचं नाव आहे एक्सपर्ट काउन्सिलिंग 2026। त्यासाठी कोणत्या कोणत्या कोर्सेससाठी आपण काउन्सिलिंग करतो तर ते देखील बघून घ्या। हे बघा, बीएमएस असो, बीडीएस असो, बीएचएमएस असो, बीओएमएस असो, तर आणि फिजिओथेरपी असो, या कोर्सेससाठी आपण काय काउन्सिलिंग करत असतो। आणि त्यामध्ये आपण काय करतो, नीट फॉर्म भरल्यापासून ते कॉलेजमध्ये प्रवेश मिळेपर्यंत संपूर्ण काउन्सिलिंगची प्रक्रिया आपली करिअर एक्सपर्टची टीम कडून केली जाते। तर त्यानंतर आपली काउन्सिलिंगची फीस किती असणार आहे आपण ते बघणार आहे। तर काउन्सिलिंगची फीस कमीत कमी आपली 5,000 रुपये असणार आहे। त्याच्यामध्ये आपण काय काय विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहे आपण ते बघणार आहे आता। तर या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण जे काही आहे ते स्ट्रक्चर तयार केलेलं आहे। त्यामध्ये सर्वप्रथम आता बघणार आहे आपण की आपण विद्यार्थ्यांना काय काय प्रोव्हाइड करतो। बघा, एक्सपर्ट काउन्सिलिंग 2026 नीट यूजी साठी आपण काउन्सिलिंग करतो। त्याच्यामध्ये फी स्ट्रक्चर आपली स्टेट कोट्यासाठी असणार आहे 5,000 रुपये आपली काउन्सिलिंगची फीस असणार आहे। ऑल इंडिया कोट्यासाठी 10,000 रुपये असणार आहे। तर आता त्याच्या विद्यार्थी तर चिंतेत पडले असतील, आपण फीस तर पेड केली पण आता पुढे आपल्याला काय मिळणार त्याच्यामध्ये, तर आता स्टेप बाय स्टेप बघूया आता आपण। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला फर्स्ट मध्ये काय मिळणार आहे, पर्सनलाइज कॉलेज प्रिडिक्शन, म्हणजे ते तुमच्या नीटच्या स्कोर नुसार आणि ऑल इंडिया रँक नुसार आणि एसएमएल नुसार तुम्हाला कुठे ऍडमिशन मिळेल याचे अॅक्युरेट गाईडन्स आपण करतो। म्हणजे तुम्हाला तुमचं जे काही नीटचा स्कोर असेल, ऑल इंडिया रँक असेल, एसएमएल असेल, त्यानुसार आपण विद्यार्थ्यांना कळून देतो की तुम्हाला तुमचं या कॉलेजमध्ये ऍडमिशन होणार आहे आणि तुमच्या रँक नुसार आणि एसएमएल नुसार तुमच्या मार्कानुसार कुठे तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं हे सुद्धा आपण विद्यार्थ्यांना त्याच दिवशी कळून देत असतो। तर आता आपण बघणार आहे सेकंड नंबरचं प्रिव्हियस इयर कट ऑफ अनालिसिस, म्हणजे मागील वर्षीचे जे काही कॉलेजेसचे कट ऑफ आहे ते सुद्धा आपण विद्यार्थ्यांना बेड काउन्सिलिंगच्या ग्रुपमध्ये ऍड केल्याच्या नंतर प्रोव्हाइड करत असतो। तर त्यानंतर आपण कम्प्लीट फी स्ट्रक्चर, जे काही ऑल गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजचे आणि डिम्ड कॉलेजेसचे जे काही फी स्ट्रक्चर असते ते सुद्धा आपण विद्यार्थ्यांना आहे ना पेड काउन्सिलिंगच्या ग्रुपमध्ये ऍड केल्याच्या नंतर प्रोव्हाइड करत असतो। आता त्यानंतर आहे डॉक्युमेंट सपोर्ट, रिक्वायर्ड डॉक्युमेंटची कंप्लीट लिस्ट आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत असतो ग्रुपद्वारे। त्यानंतर रजिस्ट्रेशन असिस्टंट, फॉर्म फिलिंग ते डॉक्युमेंट अपलोडिंग आपली टीम करून घेते। तुम्हाला काय करायचं, फक्त डॉक्युमेंट्स व्हॉट्सअपला पाठवायचे आणि ऍडमिशन तुम्हाला घेऊन जायचंय विद्यार्थी मित्रांनो। फक्त तुम्हाला या गोष्ट करायचंय, बाकी जी काही म्हणजे प्रोसेस आहे ती आमची टीम तुम्हाला करून घेईल पुढे। ओके, त्याच्यानंतर येतं चॉईस फिलिंग स्ट्रॅटर्जी, जी काही स्मार्ट चॉईस फिलिंग स्ट्रॅटर्जी असते त्यानुसार तुम्हाला मार्कानुसार आणि ऑल इंडिया रँक आणि एसएमएल नुसार तुम्हाला ऍडमिशन मिळून जाते लवकरात लवकर। तर ते सुद्धा आपण स्ट्रॅटर्जी वाईज चॉईस फिलिंग करत असतो। त्यानंतर एंड टू एंड सपोर्ट असणार आहे, कॉलेज ऍडमिशन मिळेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आपली टीम करत असते। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला करायचं काय आहे, फक्त आता डायरेक्ट डीएम करायचं, तुम्हाला डीएम डायरेक्ट मेसेज करायचा कोणत्या नंबरवरती, जे काही स्क्रीनवरती शो होत आहे नंबर, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या नंबरवरती तुम्हाला काय करायचंय, डायरेक्ट मेसेज करायचा आहे किंवा तुम्हाला डायरेक्ट कॉल करून जे काही तुमचं जॉईन करायचंय काउन्सिलिंग, तुम्हाला पेड काउन्सिलिंग साठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, डायरेक्ट मेसेज काय करायचं तुम्हाला, आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग, डायरेक्ट असं मेसेज करायचं, आमच्या टीम कडून तुम्हाला एक कॉल येईल आणि तुमचं जे काही काउन्सिलिंग प्री बुकिंग आहे ते जॉईन केलं जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहे, आता ह्या गोष्टी तर आपल्याला सगळ्या कळाल्या, पण विद्यार्थी आता चिंतेत असतील की सर आता आम्हाला ह्या गोष्टी तर कळाल्या, आता रजिस्ट्रेशनची प्रोसेस कधी चालू होणार, आता आपण ते देखील बघणार। रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशी स्टार्ट होणार आपण ते बघणार, ऍडमिशन प्रोसेस।
तर त्याच्यामध्ये सीईटीची एक्झाम एप्रिलमध्ये झाली तुमची आणि नीटची पण एक्झाम तुमची मे मध्ये झाली. आता पुढे रजिस्ट्रेशन कधी चालू होणार? जून मध्ये रजिस्ट्रेशन चालू होणार. रिझल्ट सुद्धा तुमचा जून मध्ये लागेल. लास्टच्या एंडिंग पर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन चालू होईल सीईटीच्या वेबसाईट वरती. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा अपलोडिंग जे काही असतं ते सुद्धा चालू होईल. मेरिट लिस्ट येईल. त्यानंतर तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग चालू होईल. त्यानंतर अलॉटमेंट राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आणि स्टे वॅकन्सी राऊंड जे काही पुढची प्रवेश प्रक्रिया आहे ती चालू होईल. त्याच्यानंतर ऍडमिशन कन्फर्मेशन सुद्धा चालू होईल. त्यानंतर 55% ऍडमिशन कॅप मधूनच होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तुमचे मार्क जर कमी असतील, तुम्हाला प्रॉपर गायडन्स पाहिजे असेल, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं, खाली दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर संपर्क करून आजच तुमचं प्री बुकिंग काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे. त्यामध्ये काय होईल, तुम्हाला जे काही फायदे येते तर तुम्हाला कळूनच गेले, तुम्हाला काय बेनिफिट मिळतील त्याच्यामधून. एक चूक आणि तुमचं ऍडमिशन कॅन्सल व्हायला नको एका डॉक्युमेंट्समुळे. तर परफेक्ट काउन्सिलर शोधा आणि चांगलं तुमचे जे काय आहे, जी काउन्सिलिंगची प्रोसेस आहे ती पूर्णपणे पार पाडून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, फक्त डॉक्युमेंट्स व्हॉट्सअपला पाठवायचे आणि ऍडमिशन घेऊन जायचंय. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.